स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता हे श्री बद्रीनाथ मंदिर आहे, हे खोपोली लोकेशनमध्ये आहे। तर आपण सहज जात होतो इथून, तर हे मंदिर आपण आता पाहूया आतमध्ये जाऊन कसं मंदिर आहे। तर चला माझ्याबरोबर। मंदिरच्या इथे तुम्ही आला तर तुम्हाला पार्किंग करायला इथे जागा आहे, तुम्ही पाहू शकता। मंदिरच्या आतमध्ये आला तर तुम्हाला पहिला साईबाबा मंदिर लागेल, हे पाहू शकता। आपण आता इथे बघूया, हे इथे आतमध्ये राम मंदिर आहे आणि कृष्णाचं मंदिर आहे, मूर्ती आहेत। खूप सुंदर आहे ही जागा, तुम्ही पाहू शकतात। हे जे फर्स्टला आहे ते कृष्ण आहे, कृष्ण राधा, तुम्ही पाहू शकतात। खूप सुंदर मूर्ती आहे आणि मंदिर पण मार्बलचं मंदिर आहे, खूपच सुंदर आहे। सेकंड इथं आहे राम दरबार, सेकंड आहे राम दरबार, राम लक्ष्मण आणि सीता आणि लक्ष्मण हनुमान, तुम्ही पाहू शकता। खूपच सुंदर मूर्ती आहे आणि खूप सुंदर काम केलेलं आहे मंदिराचं। मूर्ती नक्षीकाम पण खूप सुंदर आहे आणि हे आहे ते मंदिरचे पुजारी। तर खूप सुंदर जागा आहे मित्रांनो, तुम्ही इकडून येऊन एकदा बघून पहा। पूर्ण व्हाईट मार्बलचं काम आहे। चला तर आता आपण जरा वरती जाऊया। वरती शंकरचं मंदिर आहे, शंकर देवाचं। तर हे मंदिराचे जे पंडित आहेत हे तुम्हाला थोडी माहिती सांगतील या मंदिराबद्दल। चार धाम में बद्रीनाथ है, वैसा उत्तराखंड में है। उत्तराखंड में जैसा है वैसा सेम टू सेम इधर बनाए हैं। आदि गुरु शंकराचार्य श्री स्वरूपानंद सरस्वती जी द्वारा जयराम चावला जी ने इसका प्राण प्रतिष्ठा करवाया हुआ है और इधर पिक्चर का भी शूटिंग हुआ है, ओ माई गॉड बद्री की दुल्हनिया 2 मूवी का। ओके, थैंक यू। तो चलो फिर अपन आगे जाते हैं। अंकल ने जो बताया डिटेल्स वो सब सच है। यहाँ पे 2-3 पिक्चर का शूटिंग भी हुआ है और जैसे अंकल ने बताया वैसे ही सब यहाँ पे है। तो चला अपन थोड़ा सा वरती जाऊन मंदिर बघूया। इथे माझ्याकडे बघा। तर मित्रांनो पाहू शकता ही पाठी लावली श्री बद्रीनाथची, हे मंदिर आहे। हे मंदिरचं उद्घाटन झालं होतं 13/14/2015 मै। तर चला आपण आता जाऊया वरती। रुको जरा बाबू। तर मित्रांनो हे आहे मंदिरचं एंट्रेन्स, तुम्ही पाहू शकता। खूपच सुंदर कलर केलेला आहे मंदिर। मंदिरच्या आतमध्ये तुम्ही आलात तर तुम्ही पाहू शकता हे ब्रह्मा विष्णू महेशचे मूर्ती आहे। हे बद्रीनाथ श्री बद्रीनाथजीचं मंदिर आहे, पाहू शकता खूप सुंदर मंदिर आहे।
तर तुम्ही पाहू शकतात या इथून जे लोकेशन पहा किती सुंदर आहे. ही एक शंकराची खूप मोठी मूर्ती इथे हे लोकांनी उभी केलेली आहे. तुम्ही पाहू शकतात खूप उंच मूर्ती आहे ही. हे मंदिरच्या बाजूलाच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं मला कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तर आता आपण जायत आहे घरी. तर बाय बाय. आता